हॅलो गाय तुझं युट्यूब चॅनलवरती मला स्वागत. मी जस्ट आता सीतापूरमध्ये आलेलो आहे. आता आपण चाललोय बदिरण्यासाठी, तुम्ही बघू शकता. अहो काय करायचं, सकाळच्या पाऊस उघडून झाला 6 वाजल्यापासून आणि रस्ता बघा आणि त्या सायकलीला ब्रेकच लागण झाला. आता काय करायचं, आता मस्त पुढे जातून चॅन बंद पाव खातो. 3 किलोमीटर झालं आलंय पण दुकानं कुठं दिसत झाले. चहा बिस्किट खायचं म्हटलं तर अहो इथं सगळं झाडं झुडपं जायची बघू शकता. आता इथं काय झाडं झुडपं काय दगड खाऊ का, तुम्ही बघू शकता इकडे नदीच आहे. हॅलो अहो कोणी तर चहा बिस्किट द्या किंवा अहो भूक लागली, हात पाय लागायला लागले ते बघू शकता. हॅलो हॅलो आता जातो राव पुढं कुठं बघतोय. चालत वाटण झालंय काय ते चहा बिस्कुट खातो फोड्या जाऊन म्हणून चालत आलंय. दुकानं कुठं गावात झालंय. मग आणलं बघा फरसाना. काय करायचं मग काय या जंगलात कुठं शोधायचं सांगा बरं. पाणी पण मस्त पैकी आहे आपलं, खाऊन घ्यायचं मस्त पैकी. टेन्शन घ्यायचं या बघा लाईफ मध्ये काय एन्जॉय करायचं. कसं ते हे बघ बघा कसं वाचतंय. ए बाबा आलं की नाही चांगली चांगली टेन्शन घ्याच ना. काय आहे मस्त पाणी पिया बघा कसं मस्त पैकी पाणी आहे बघा. काय करायचं आता जंगलातलं कुठलं मग पाणी प्यायला लागतंय. काय करायचंय टेन्शन घ्या ना. जंगलात पाणी कुठं काय काय पेन घ्यायचं काय करायचं. आता इथं कुठं हॉटेल शोधायचं बरं मला सांगा. आता चला जा पुढे आपण कुंडपासून चालू आता सोनप्राईक पशा तुम्ही बघू शकता. सकाळच्या 4.5 किलोमीटर चालत आलं. खूपच कंटाळला. सायकलला ब्रेक काय त्यात लागण झाला. पाय अक्षरच्या खूपच जाड झाले. ते भूक पण लागले. काय कण झालं त्यात सकाळी गारपाने आंघोळ केली की खूपच कणकणी जाम झालं. एकाने मेडिकल बघतो गोळी खातो. पहिलं काय ते खाऊन घेतो. खूप भूक लागल्या. सगळं हॉटेल मागं मोठं होते. हॉटेलमध्ये मोठं जाऊ शकत नाही. बघतो एकाने फोटो बारकाय हॉटेलकडे भेटतंय. जस्ट तरसालीमध्ये पोचलोय बघू शकताय. अक्षरच्या खूपच कंटाळा आलाय. कारण की सकाळच्या मी सायकल ढकलतच आलोय. सायकल चालवता येणं झाले कारण की ब्रेक अजिबात काय लागण झाले. अक्षरच्या पाय खूप दुखायला लागले. तिथं हॉटेल दिसलं म्हणलं चहा प्यावं तेवढं म्हणलं फ्रेश वाटेल. कारण की एवढा कंटाळा आहे ना. अक्षरच्या डोकं पण खूप दुखायला लागले. चालतं आज आपण इथं थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि गरीबाला सबस्क्राईब नक्कीच करा.